नाही का हे सामन्यात एक 3 चेंडू तर 3 षटकार मारले तर एक शांताराम दादा भोईर यांच्याकडून एक 1000 रुपयाचं पारितोषिक हे 1000 रुपये आधीच लागलेले हे 3 षटकार मारला कड येताना संध्याकाळ सोडवा. नाही का सामन्याला सुरुवात होते मी विनंती करेल हे शेलार इंडियन संघाला का 2 तुमची पिलर पाठवायचे बॅट्समन 2 पाठवायचे स्टंपाचे इकूनच ना तिकूनच सगळे पिल्लरांना विनंती करेल हे का ऊन फार आहे तर पाहिजे तसा पाणी पिऊन घ्या का अंगावर आजार काढू नका. उन्हाळा लागतात तर आपल्याला माहिती कुठे त्रास होतो. ललित 11 संघाचे पिलरांना विनंती करेल हे मी का कुठं जायची गरज नाही याच्यानंतर लगेच तुमचा सामना आहे. जेवायला पण एक सोय केलेली हे नाही इथं चाकण्याची सोय केलेली हे काय पाहिजे त्या होत्या तुम्ही घेऊन यायचा आहे तुम्हाला इथं चाकणा पण बऱ्यापैकी हे आपल्याकडं ना सामना आहे तो शेलार इंडियन वर्सेस शर्विल 11 ना स्ट्राईक वर गेलेले हे आता शेलार इंडियन संघाकडून. किरण भोईर यांना एक षटकार मारला तर एक रवी गुंदोलकर साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. इथं मॅच चालू व्हायच्या आधी तिथं बक्षीस लागलेलं हे कसा का तुमची हातातली जादू दाखवा तुमची पावर दाखवा नाही तर कचकन मॅच चालू व्हायच्या आधी थोडासा 2 वाड्या जेवून घ्या ना तुम्ही एक फटकं मारा. नाही का विकेट हॅट्रिकला एक पैसे लागलेले हे नाही का 500 रुपये. हरेश वारगडे यांच्या कोणी का पैसे लागलेले हे नाही का पैसाही पैसा. विनंती करेल हे का सगळे पिल्लरांना मस्तपैकी तुमच्या हातातला खेळ दाखवा पण टाइमपास करू नका. बरंच सामना जसं खेळवायचं आहे ना ऊन वाढत चाललाय तर एक उन्हाला पण लागणार हे का आता पहिलं शतक घेऊन हे तो शर्विल 11 संघाकडून. स्ट्राईकला आहे तो किरण भोईर ना नॉन स्ट्राईकला आहे तो प्रणय शेलार इंडियन संघाकडून किरण भोईर आणि प्रणय स्टंपाची इकूनचा किरण भोईर ना स्टंपाची इकूनचा एम्पायर पण फार भारी आहेत. एम्पायर फार जिम्मेदारी आहे ना एम्पायर आज इकूनचा वाघ आहेत एम्पायरचा निर्णय मित्र आहे अंतिम राहणार आहे. एम्पायर बोलला रॉयल स्टॅग पेक्षा मॅकडॉल ब्रँडच राहणार आहे पण ब्रँडवाला आणून माणूस कोणी काय आलेला नाही. चाकणा काय खपत नाही बारीक पोळा खपायला लावलेलं आहे. चाकण्याचा वापर करा ना पहिली दुप्पट टाकेले फार भारी ना पिलर इकडे सोता ना झेल इकडे सुटला लॉलीपॉप झेल इकडे सोडेल हे होतं पिलर पोता घे पोता ना एक गोल्डन डचचा शिकार झाला असता होतो किरण होईल पण एक काय हे आता त्याचा झेल सोडेल हे मला त्याच्यावर बक्षीस पण लागेल आता तो फटका मारेलच षटकार मारेलच ना रविदादा गुंदोलकरांना एक थोडाफार त्यांचे खिचाला हे हातभार लागलच. नाही का पहिला चेंडू फार भारी हाताळलेला होता प्रदीपने पहिले चेंडू एक धाव आता षटकातील पहिले षटकातील दुसरा चेंडू ना स्ट्राईक वर येतो प्रणय शेलार इंडियन संघाचा हिरवे टोपीवाला मस्तपैकी चिकना प्रणय का करेल हे बघू आता. मागच्या सामन्यात आपण जसा बघेल हे नवी 11 संघाची बेत घुस जशी कंडवली होती विराज 11 संघाने जवळपास वाईट विंडा हिसलवला होते मयुरेशने होते पिलराचा जवळपास मॅन ऑफ द मॅचचा किताब पण हो त्यांनीच घेतला. आता षटकातील तर पहिल्या षटकातील दुसरा चेंडू ना आला प्रदीप आला ना प्रदीप का एवढा भारी चेंडू टाकले हे का सलो चेंडू टाकला ना होतो तावत होता पिलर त्यांनी फिरवली बॅट पण चेंडू काय लागला नाही होते बॅटीचा ना चेंडू होतो उकला ना निर्धाव असा चेंडू पहिल्या षटकातील दुसरा चेंडू निर्धाव आता पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडू काय हे बघू फटकं मारायला लागणार हे दिका 2-3 मॅचेस झाल्या तर या 60-65 असा स्कोर जसा गेलेला हे याच्यात पण इक ना किरण भोईर यांना बक्षीस पण लागलेले हे ना इक फार भारी इकडे चेंडू टाका गेला इकडे माराय पण गेला होता इकडे कोपऱ्यात पण काय जमला नाही इकडे ना चेंडू लागेला इकडे पाठीमागे ना 1 रन धावलेले एक रन धावून आता स्कोर बोर्ड पुढे सरकला तो 2 षटकातील 3 चेंडू झाले ना 3 चेंडू तिकडे 2 जशा धावा दिले अजून 3 चेंडू बाकी आहेत ना. किरण भोईर यांना 200 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे ते ना रवी गुंदोलकर ना इकडे 3 षटकार 1000 रुपयाचं पारितोषिक लावलंय ते. शांताराम भोईर यांच्याकडून इकडे काय आपण टेस्टच्या मॅच खेळायला नाही हे सचिन भोईर यांना विनंती करे का टुचू खेळून फायदा नाही टेनिसची मॅच हे फटकं मारायला लागणार हे तुम्हाला 200 कमवायचं असतील तर कचकन फटकं मारा 200 मिळतील संध्याकाळ सुटल
200 रुपये 1 किलो चिकन घेऊन गेला तो. बायको पण खुश, पोरा पण खुश. नाही का षटकातील चेंडू झाले होते 4 आणि पहिल्या षटकातील 5वा चेंडू प्रदीपनी पार चांगला शतक हाताला लावले. हे फटकं मारून देत नाही. आता बघू प्रणव का करेल. हे फुलटॉस चेंडू इकडे मारा गेला, लागला चेंडू इकडे वरती. नाही का झेल तर काय झाला नाही, पण इकडे 1 रन धावून काढली मस्तपैकी. ना आता स्वतः आलेले हे किरण दादा भोईर, स्वतः स्ट्राईक वर 200 रुपयाचा मानकरी किरण दादा भोईर. बघू 200 कमवतात का नाही, का हुकून का खताडा करतात. षटकातील आता 5 चेंडू झाले. षटकातील शेवटचा चेंडू. क्रिकेट पण मित्रा हो ना, कधी पण याच्यावर हे नशिबाव हे नशिबाव ना. क्रिकेटमध्ये कोण मोठा नाही ना कोण छोटा नाही. जगात पण कोण मोठा नाही ना कोण छोटा नाही. आपण मुंगी बघेल, हे मुंगी एक मुंगी तुमचे डोंगणाला चावू शकेल, पण तुम्ही तिचे डोंगणाला चावू शकणार नाही. आणि षटकातील शेवटचा चेंडू ना, शेवटची चेंडू टाकली सरळ उपट. काय हे जातो का चेंडू इकडे चौकार, नाही तर चांगला दसा आडवेल. हे बघू काय हे ना, काय हे इकडं आणि गेला होतो फार भारी कचकन. चांगला दसा इकडे ट्राय करेल होता हो त्याने. नाही का चौकार नाही, एक फार भारी त्यांनी अडवलेले हे चेंडू एक हवेत त्यांनी उडी मारली ना. कचकन होती. 4 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी ना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या होत्या. सहा दशा धावा आलेले आहेत पहिल्या षटकाचे समाप्ती. प्रदीपला आल्या 6 धावा 20 मिनिटात. मित्रांनो 4 शतक आपल्याला खपवायचं आहे. विनंती करतो 5 मिनिटाचा आहे, 5 मिनिटात 1 शतक खपवायचं आहे, म्हणून अपार विनंती करतो. शरीर संघाचे पिलर आला का लगेच तुमची पिलर लावा, लगेच होते पिलर. बॉल गोलंदाजी हातात इकडे बॉल द्या. नाही का अंपायरला विनंती करतो का पिलरांना हिडकवा. मीटिंग करायची गरज नाही. हे मित्रांनो आम्हाला पण प्रतिसाद करा थोडाफार. शर्वी रिलायन्स संघाच्या पिलरांना विनंती करतो का टाइमपास करायची गरज नाही. लवकर अपार सामना खेळवायचा हे आपल्याला. आजच्या दिवसात फायनल पण खेळवायची. होलीचा दिवस हे, रात्री होली पेटवायची हे. नाही का सगळे पिलरांना सगळे प्रेक्षकांना शिमग्याच्या एक फार मला हार्दिक शुभेच्छा ना. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू स्ट्राईक होतो प्रणव ना. फार वाईट पण आणि पहिले चेंडूवर टाकेले उपट. काय बघू कुठे जातो चेंडू ना. गेला कचकन गुलाबी पट्टीच्या तिकून षटकार. नाही का दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू व फार भारी कमबॅक केला ना. एकच धाव दिली ना. आता फटकं मारणार स्वतः एक किरण भोईर. स्ट्राईक वाले आहेत किरण भोईरला 200 पाहिजे तर फटकं मारायला गरज लागणार. हे षटकातील तिसरे चेंडू मस्त उपट टाकेले पिलर. काय बघू स्वतः एक चौकार पद्धतीने चौकार तसा अडवला. सुसाट डावला चौकार अडवला. दुसरी पण धाव धावली. रन आउट होतो का नाही बघू. नाही मस्त पैकी होते की किपराने आउट केला ना. नाराज झाला होता सचिन दादा वहीर स्वतः. नाही बाद झालं. स्ट्राईकची हाव करायला गेले होते
पण नाराज जसं झाला ना, आऊट झाला होते, रन आऊट ना. आता सचिन भोईर यांची जागा घ्या, कोण चालला आहे होतो शेलार इंडियन संघाकडून बघू. इशाल चाललेलं हे नाव तसा इशाल हे, बघू आता इशाल काय करीतो. सचिन दादा यांची जागा घ्यायला तो इशाल. प्रणयजीत पण नॉन स्ट्राईक आहे, तितपात डोका आहे ना. 2 षटकातील दुसरे षटकातील 3 चेंडू झालेले आहेत ना, धावा झाल्या होत्या 4था. आता दुसरे षटकातील 4था चेंडू स्ट्राईक वाला आहे नवीन बॅट्समन इशाल. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झाले हे षटकातील. आता 4था चेंडू, 4थ्या चेंडूवर स्ट्राईक व्हायला होतो आता इशाल. बघू इशाल बाहेर निघाला. इशाल मारला सिस्टमॅटिक इथं कव्हरला फटका. एक सरपंटी चेंडू झालेले हे, एक धावतो दुसरं जातो का नाही. प्रणय सांगतो नको आता, एक धाव धावलेले, एक धाव धावून आता रना झाली होती. 15 धावा झाले हे दुसऱ्या षटकाचे. 4 चेंडू झाले हे षटकातील. 2 चेंडू शेष आहेत. धीरजला एक फटका आला, एक उपट टाकली, पण धीरज आता दुसरीची उपट टाकून देत नाही. एवढा भारी इथं चेंडू हाताळलेले, फार व्हेरिएशन आहे त्याच्याकडे, फार जादू आहे त्याच्या हातात. आणि आता फटकं मारणारा प्रणय स्वतः स्ट्राईक आहे, काय होते बघू ना. आला इथं ना, वाईट उपट टाकेल हे बघूनच कुसात ना. युवाचे पटी टाकली उपट ना, गेला चेंडू भेंडीचे तिकून कडकच जसा होतो षटकार. नाही का षटकार जाऊन धावा झाल्या होत्या 21. षटकाच्या दुसऱ्या षटकाच्या 5व्या चेंडू 21 दशा धावा. दिनेश दादा वारगडे मॅन ऑफ द सिरीज इकडे फ्रीज जसा दिलेला हे. प्रणयला विनंती इथं सांगतो का, इकडं चांगला खेळला असता मस्तपैकी इकडं तुम्हाला फ्रीज बीज भेटेल. सगळे पिल्लांना विनंती करतो, चांगलं खेळला ना फ्रीज घरी घेऊन जा, मस्त थंडा थंडा कूल ना. बियरच्या बॉटल नाही तर काहीतरी ठेवा, पण ठेवा ना. परत मस्त उपट्टा केले ना, पिलर इकडे झेल होतो नाही बघू ना, झेल झाला ना इकडं. प्रणय जसा बाद झाला ना, गोल्डन डकचा शिकार शेलार इंडियन संघाचा. प्रणय बाद झाला, खुश झाला होतो धीरज ना, आउट झाला होतो प्रणय ना. प्रणयची जागा घ्या आलाय तो हा दिनेश भोईर इकडे प्रणयची जागा घ्या आले हे. मी विनंती करतो शर्विल 11 संघाचे पिलर आणा का लगेच जवळ याची गरज नाही ना. बाप्पा भोईर यांचं आगमन झालेलं आहे, त्यांना विनंती करतो का इकडे तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्टेज जवळ यायचं आहे, आमच्या रंगमंचाची शोभा वाढवायची आहे. नाही का आता षटकातील 3रा शतक घेऊन येते शर्विल 11 संघाकडून धनेश. मागच्या मॅच मध्ये धनेशने चांगलं शतक हाताळलेलं होतं. आता प्रणय बाद झालाय ना, प्रणयची जागा घ्या आला होतो. हा ना, आता प्रणयची जागा घ्यायला तो दिनू बघू काय, दिनू पण तसा प्रणयसारखा दिसतो, बारीकसा एकदम चिकना आहे. मित्रा हो, तरुण मित्रांना विनंती करतो, तुमच्या आयटम बिटम असतील मस्तपैकी षटकार मारा इकडं ना. ते आयटमची पण लाल करा ना, तिचे समोर हिरो बना ना. हिरो तो बनेले ना, परत टाकली उपट ना, परत इकडे स्वतः पिलर झेल होतो का नाही बघू ना. इकडे झेल नसा झालेला हे, कडक जसा ना, आउट झाला होतो परत दिनू. माफ जरा इकडे इशाल जसा आउट झाला होते. धनेशचे पहिलेच चेंडू. स्कोर काय धावा काय जास्त झालेलेच नाही, 21च धावा झालेले आहेत. बऱ्याच धावा जशा करायला लागणार आहेत इकडं. 50-50 धावा होतं तेव्हा कुठं सामना भारी होतो, नाही तर वन साईड तुम्हाला हरवल. आणि आता षटकातील पहिले चेंडू भेटली होती विकेट. आता षटकातील दुसरा चेंडू न जाता इशालची जागा घ्यायचा आलाय होतो प्रतीक. नाही याच्या नंतरचा सामना होणार आहे.
नाही का उपट पहिले दुसरी चेंडू उपट टाकेल तिका पिलर हे काय आहे बघू नाही का पिलर थोडा बितरला नाही का चेंडू सुटला तिका काय हो तो पिलर कसा का करेल हे बिथरतो तिकडे ना चेंडू सोडतो नाही का रना जशी चोरलेले हे तिकडे कचकन जशी एक धाव धावून आता स्कोर बोर्ड थोडासा पुढे आला स्कोर फलक होतो 22 धावा नाही का षटकाराला एक 200 रुपये जसं लागलेले हे ना आता रवी गुंदोलकर यांच्याकडून एक 200 रुपये लागलेले हे षटकार मारा 200 रुपये घ्या नाही का संध्याकाळ सोडो आऊ पण खुश मस्तपैकी 1 किलो मटन घेऊन जायचा ती पण खुश 1 किलो चिकन हे काहीतरी आणला आपले नवरे नाही तर तसाच येतो आज काहीतरी घेऊन जसा आलाय म्हणजे बराच झाला ना आता इथं षटकातील तिसरा चेंडू स्ट्राईक आहे तो दिनू ना दिनू काय हे दिनू एवढा बक्षीस लावणार तिकडे दिनू बिथरला पैशाच्या हव्यापोटी दिनू गेला फटका माराय पण होतो इक हुकला पैशाची हाव फार वाईट नाही का लेजंड पिलर हे तिक दिनू दादा जसा नाव हे तसं ते फटकं मारतात पण आता षटकातील इक चौथा चेंडू हा षटकातील चौथा चेंडू मस्त एक फेकला त्यांनी बघितला इक तिक पिलर ना हे तिका मस्तपैकी मारला ना 2 पिलर असे पटीतून गेला काय एम्पायर गेला तो कचकन होते याला लागला भिंतला ना गेला तो चौकार ना चौकार जाऊन आता रना झाली होती 26 दशा धावा झालेले हे मस्तपैकी दिनू दादाला मस्तपैकी मारला होतो षटकार ते फार भारी पिलर हे लेजंड पिलर हेच होते दिनू दादा एक चेंडू हुकलं म्हणून काय झालं आता एक फटका तर मारणारच हे षटकातील 2 चेंडू शेष आहेत ना फार भारी तसा चेंडू टाकेल हे ना दिनू दादाला जागेत ठेवलेले हे ना वेद जसा गंडवला ना दिनू दादा जागेवर ठेवला ना हुकला होतो दिनू दादा षटकातील 5 चेंडू आता तिसरे षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे स्ट्राईक व अजून स्वतः दिनू दादाला नॉन स्ट्राईक आहे तो प्रतीक ना तिसरं शतक घेऊन येत हे तो धनेश फार चिकट बॉलर आहे होतो धनेश काय फटकं मारून देत नाही एवढा भारी बॉल टाकतो का पिलरांना कसा गुंडाळून ठेवतो ना मस्त चेंडू टाकला इकडं नाही का जिनुदाला वाटला का सरळ गेला चेंडू पण चेंडू राहिला पाठीमागच न होते किपर पचकन असा हाताने लावा गेला पण तो होतो पिलर पास सुसाट डावला नाही एम्पायरचा निर्णय मित्रा अंतिम राहणार आहे एम्पायर वाला आंब्या झाडा चिकून तसा पिकणार आहे ऐकून घ्यायला नाही त्यांचा इज्जत नाही घालायची हो त्यांच्याशी एम्पायर आपण आपलीच आहेत ना शेलार प्रीमियर लीग 2024 पुरा शेलार खेळेगा आखे गावातली पोरा खेळतील अशी होती लीग है ना आपले चाकणा पण तयार झालेले हे चाकणा आता पोरा खपायला आले हे पण दुसरी कोण पिलर मोठी वरिष्ठ नागरिक काय आलेले नाहीत इक त्यांचा काय सामान घेऊन त्याच्यामुळे चाकणा इक थोडा या झालेला हे इक सुखा पडत चाललेले हे आता ना आता शेवटचं शतक शर्विली संघाकडून जिम्मेदारी दिली होते पृथ्वीला बघू आता पृथ्वी का करेल हे ना स्ट्राईक होय तो परत फटकन मारणार दिन्या दादा लेजंड प्लेयर याच्या नंतर तर सामना होणार आहे तो सचिन 11 आणि ललित 11 ना षटकातील पहिला चेंडू निर्धाव दशा चेंडू दिनू दादाला होतो पृथ्वी ना दिनू दादाला इक पृथ्वी थोडा घाबरेले हे त्याला माहिती आहे लिजंड पिलर इक उभा आहे त्याला थोडा घाबराय पाहिजे देत ना फुकटची 1 रन मिळलेले ना धाव पलक पुढे सरकला होतो 28 दशा धावा झाले हे आता बघू षटकातील पहिला चेंडू परत स्ट्राईक आहे तो फटका मारणार दिनू दादा फार कडक जसा चेंडू टाकेले हे ना बेद जसा गंडवेल हे दिनू दादाला इक उभा जसा ठेवलेले मागचं 3 चेंडू झालं दिनू दादा फटका मारायला जातो पण काय उभा त्याला ठेवतात हुकून इक खतडा करेल हे थोडाफार इक दिनू दादा धाव पलक फार कमी इक 28 धावा झालेले आहेत रना करायला लागणार हे पृथ्वीची पण तारीफ करायला लागणार हे बारिशात हे पृथ्वी लेफ्टी पण का चेंडू टाकतो एक लेजंड असू दे कोण पण असू दे पण मी त्याला एक हुकीनच असा होतो पृथ्वी दुसरा चेंडू मस्त की बाहेर मारला ना झेल होतो का नाही ना कडक जसा झेल झालेले ना आउट झालेले हे लिजंड प्लेयर दिनू दादा ना दिनू दादी जागा आहे कोण येते बघू शेलार इंडियन संघाकडून सुशांत वाटतं येथे एक सुशांत आता आलेले हे ना नॉन स्ट्राईक व आजूक आहे तसाच हे तो प्रतीक कधीपासून तावात उभा आहे यार मला कधी पाठवला आहे तुम्ही पण स्ट्राईक नाही देत काय नाही कधीपासून मी तसाच उभा आहे लीग हे तर एका चेंडू तर मला खेळू द्या
ना शेवटच्या षटकातील एक 3 चेंडू बाकी आहे ना आता, माफ करायचं 4 चेंडू बाकी आहे शेवटच्या षटकातील. आता शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू आता आला होतो सुशांत. बघू सुशांत का करेल हे, नाही का रना झाली होती 8 धावा झालेले हे. फार भारी चेंडू टाकेले हे, एक चेंडू टाकला हे स्टंपावर ना, चेंडू वाला हे साईडला, हे साईडला इकडे वळेल हे. जसा चेंडू ना एक पृथ्वीचा तारीफ करायला लागणार आहे. पृथ्वीची संध्याकाळची सोय एकदम कडक होणार आहे. शरीर संघाचा पॅकर पृथ्वीला काय पाहिजे त्या देणार आहेत. तू आमचा सगळ्यांचा मन जिंकले, एवढा भारी शतक हाताला लावलेलं हे. षटकातील आता 3 चेंडू शेवटच्या षटकातील चौथा चेंडू स्ट्राईक आहे तो सुशांत. सुशांतने फार कडक असा चेंडू टाकलेला होता. थोडासा चेंडू इथं बाहेर निघाले ना, तर एक फुकटची वाईटची रन मिळलेले हे. फुकटची वाईटची रन मिळून आता स्कोर बोर्ड थोडा पुढे सरकलेले ना, स्कोर बोर्ड पुढे सरकून धावा झाल्या 29. फार बोरिंग मॅच झालं हे, लुटूट खेळ झालं हे. कारण ती बॉलरांची तारीफ करायची हे होती. बॉलरात तशी होती, सगळी चिकट बॉलर होती, एक पण दिलदार बॉलर नव्हता. फटका मारून दिला नाही कोणते बॉलर. सगळे एवढं भारी बॉल टाकलं का पिलरांना जागेवर थांबून ठेवलं. आणि षटकातील चौथा चेंडू आला पृथ्वी आला ना, बुंड्यातला चेंडू मस्तपैकी हेलिकॉप्टर सरळ मारेल हे. एका ना सफेद टोपीवाला एका पिलराने पकडला होतो ना, तो थोडा बिथरला कारण चेंडू हातात येतो का नाही. दुसरं चेंडू कचकन हातात येतात, यो चेंडू हातात घ्याय त्याला फार कष्ट तसं लागतात. हा नाही तर षटकातील चेंडू झाले होते, 4 चेंडू झालेले आहेत. आता षटकातील 5वा चेंडू, शेवटच्या षटकातील 5वा चेंडू ना, परत ऐको सुशांतला इकडं पाठवलं हे फटकं मारायला, पण सुशांतने इकडं हुकून कताडा करायला लावले हे ना. स्ट्राईकचा होता, नॉन स्ट्राईकचा प्रतीक नाराज झालाय. कधीपासून मी आलो ना, एक चेंडू खेळलो ना, मग काय माझी वाटत लावून ठेवली तुम्ही. कधीपासून आलोय मी, एक तर बॉल द्या खेळाय, तो तर काय बॉल खेळाय नाही भेटला हो त्याला. आणि आता शेवटच्या षटकातील इकडं शेवटचा चेंडू स्ट्राईक आहे तो, मस्तपैकी बारीकसा चिकना पिलर. पृथ्वी एवढे एरियातल्या भेवंडी पटल्या सगळे आयटम होत्या पृथ्वीच्या, एवढा भारी आहे तो चिकना पृथ्वी. फुलटा जसा चेंडू ना एक मारेल हे, एक उपट टाकली नो मॅन लँड चेंडू इथं पडेल हे. एक धावतो, दुसरी धावतो का नाही बघू ना, दुसरी पण धावली सुसाट. रन आउटचा एक या ना, रन आउट काय हे एम्पायर ना, रन आउट जसा झालेला हे. धावा झाल्या होत्या 32 ना, जी काय धावा पाहिजे त्या 33 होत्या. शर्विल 11 संघाला चांगला शतक हाताळलेले, पण आता याच्या नंतरचा सामना आहे तो ललित 11 वर्सेस सचिन 11. प्रमोद भोईर, दीपक भोईर ना रुपेश भोईर. मी मान्यवरांना एक विनंती करत आहे का टॉस इकडे उडवायचा आहे. याच्यानंतर सामना कडक जसा होणार आहे. ललित 11 ना सचिन 11. पाहुण्यांना एक फार मी विनंती करेल हे का इकडे टॉस बॉक्स जवळ द्यायचा आहे ना, सामना टॉस इकडे उडवायचा आहे नाही काय. सामना आपण एक बघेल हे सामना जसा चालू आहे तो शर्विल 11 वर्सेस शेलार इंडिया ना. शेलार इंडियाचे पिलरांचा जवळपास एक बिड्डा इसलवला होते 4 बॉलरांनी, प्रदीपनी, धीरजनी, धनेशनी ना, पृथ्वीनी. प्रणय फक्त भारी खेळला, प्रणयने मारलं ते पटकन, फार वाईट उपटी टाकल्या. आता याच्यानंतर सामना होणार, याच्यानंतरचा सामना होणार आहे तो ललित 11 सचिन 11 एक होणार आहे तो. टॉस जसा उडवायला लावणार आहे तर टॉस उडवायला लावेल हे इथं, बघू आता काय होते. शर्विल 11 संघाचे 2 पिल्लरांना विनंती करेल हे मी का जायचं आहे बॅट्समनला पण ना. शेलार इंडियन संघाचे पिल्लरांना विनंती करतो का लवकरात लवकर क्षेत्ररक्षण तुमचं सजून घ्यायचं आहे. स्टंपाचे इकडे लावा, वनपाचे तिकडे लावा, भेंडीचे तिकडे लावा, चिंचचे तिकडे लावा, होते शाले जवळ लावा, सगळीकडे तुमची पिल्लरा लावा. अजिंक्य भोईर, संदीप दादा
करत ना दिनूदादा भोईर यांच्या संकल्पनेने SPL शेलार स्पोर्ट्सचं आयोजन ही लीग यांच्या या मान्यवरांच्या सपोर्टमुळे ही लीग ही चालू झालेली आहे ना. शेलार प्रीमियर लीग अख्खा शेलार खेलेगा ना. सामना चालू है तो कडक जसा सामना चालू है शेलार इंडियन वर्सेस शारवेल 11. श्लोक शशिकांत भोईर त्यांना विनंती करायला का त्याला तिकडे घरी बोलवलेले हे फोन आला एक श्लोक शशिकांत भोईर नाही का. सामन्याला सुरुवात ना. सामना आहे तो शेलार इंडियन वर्सेस शारवेल 11. शेलार इंडियन संघाने रना केली होती 32 धावा केल्या. एक 33 धावांचा जसा टार्गेट आहे ना. सामना आता एक सलामी दोडी उतरली ती सिद्धू आणि यश. आता पहिला शतक कोण घेऊन येते हे बघू शेलार इंडियन संघाकडून. नाही का सिद्धू भोईर यांच्याकडे एक पारितोषिक लागलेलं हे एक 200 रुपयाचं पारितोषिक माने रवी गुंदलकर साहेब यांच्याकडून. पैसे लावायला हे पण जसं पैसे लावतात तशी पिलरा बिथरतात ना. फटकत नाही मारत ना. सामना आहे तो शारवेल 11 वर्सेस शेलार इंडियन. शेलार इंडियनचा पहिलं शतक घेऊन येते शेलार इंडियन संघाकडून. शारवेल 11 संघाच्या पिलरांना विनंती करतो सिद्धू भोईर ना यश पाटील किती बॉल चापून बघता. दोघांपैकी कोणता तरी एक चेंडू घ्या. फटकत तुम्ही तसं पण मारणारच आहेत ना. यश पाटीलला पण इथं बक्षीस जसा लागेल एक फटका मारला का 200 रुपये पारितोषिक. प्रत्येक फटका मारायचा 200 रुपये कमवायचं. रवीदादा गुंदलकर साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक लागेल. हे फटका मारा संध्याकाळ सोडवा. नाही का. सामन्याला सुरुवात पहिलं शतक घेऊन येते शेलार इंडियन संघाकडून सुबोध भोईर. स्ट्राईक वर येतो लिजन प्लेयर सुधीर भोईर. सिद्धू काका भोईर यांना एक प्रत्येक षटकाला एक 500 रुपये जसं लागलेले हे हृदयनाथ दादा भोईर यांच्याकडून. पैसे एक पैसा. सिद्धू दादा भोईर यांना विनंती करतो एक फटका मारला का 700 रुपये. 700 रुपये म्हणजे एकदम ब्रँडेड काम होईल नाही का. मस्त सिस्टमॅटिक खेळलं हो. पण ते पिलर काय आहे बघायला गेला होतो. समोरून बॉल सोडला होते पिलर आहे ना. गेला होतो काय जातो का नाही बघू काय गेलेल तर ना. हे चौकारी का 2 रना धावली नाही का. सामन्याला सुरुवात झाली. पहिला चेंडू जसा निर्धावला. दुसरे चेंडू आल्या होत्या 2 धावा.
नाही का सिद्धार्थ भोईर यांना अजून बक्षीस लागलेले आहे का षटकार जर मारला तर मनमोहर भोईर यांच्याकडून पण का 500 रुपये नुसतं पैसे तसं झाले पण ते एक टेस्ट मॅच खेळा आलेला असा वाटेल का खालून खेळतात नुसतं टुचू टुचू पैसे लावलात पण ते हाव नाही करत आहे त्यांना माहिती आहे आऊट झालो तर आपल्याला वर्षातून एकच लीग आहे ना दुसरी मॅच आहे मागच्या मॅचला केलेल ते म्हणजे खेळल्या मला पण काहीतरी वाटल नाही का पहिले षटकातील 3 चेंडू झाले ना 3 चेंडूचे समाप्तीनंतर धावा झाल्या होत्या 3 ना जी काय धावा पाहिजे त्या आता 30 सुबेद दादा भोईर येई पण फार कडक जशी बॉलिंग करायला अंपायर पण विनंती करेल हे मी का मित्रांनो थोडाफार आम्हाला पण प्रतिसाद द्या आजच फायनल खेळवायची हे आजच एक बक्षिसा सगळा वाटप सगळा आजच करायचा आहे विनंती करतो का लवकरात लवकर खेळा टाइमपास करायची गरज नाही नाही का 15 मिनिटाच्या आत 3 षटक टाकायला पाहिजे नाही तर 5 रनांची पेनल्टी ना 2 वाडी भात कमी भेटेल तुम्हाला एकच वाडी जेवून गप बसायला लागणार आहे ना फार भारी एक षटकार मारला होतो रिव्हर्स शिपचा फटका ना गेला होतो षटकार होते यशच्या बॅट मधून ना यशच्या बॅट मधून गेला तो षटकार ना षटकार लावून धावा झाल्या होत्या 9 ना रविदादा गुंदलकर यांस कोणी का 200 रुपये लागेले होते यशला एक पैसे जमा करायचं हे यशनी फटका मारला रे षटकार जसा मारेल हे इकडं नाही का धावा झाल्या होत्या 9 दशा धावा झाल्या आहेत चौथे चेंडू व सुबोध भोईरला मारला फटका फार भारी होतो रिव्हर्स शिपचा आता षटकातील 5वा चेंडू काय होते बघू सुबोध भोईर कमबॅक करतात का नाही करेल हे बघू आता एक शर्विल इले म्हणता स्वतः शर्विल एक चेंडू घेऊन उभा एक मस्त गोरापान चिकना शर्विल हे पप्पा पण तुमचा मस्त खेळतात क्रिकेट परत रिव्हर्स मारला तिकडे ना पिलर हे काय करतो बघू ना फार भारी होते पिलरने अडवला स्ट्राईक काढून दिले होते परत सिद्धू दादा भोईर यांना बघू आता सिद्धू दादा भोईर काय करतात बघू षटकातील 1 चेंडू आहे ना बरीच बक्षिसे लागले हे 1200 का 1500 रुपये जवळपास लागलेले हे सिद्धू दादा भोईर यांना पण फटकं काय मारत नाही हालूच खेळतात ते टुचू टुचू नाही का गेलं ते उपट टाकाला गीतं गेलं ना होते हुकला एक ना षटकाळी समाप्तीनंतर धावा झाल्या होत्या 10
नाही का चौकार तसा मारले एक पहिले चेंडू हो. नाही का सामन्याला सुरुवात झाली आहे ना. दिनेश भाईला पहिला चेंडू ना मस्तपैकी चेंडू टाकला इथे यशनी मारला सिस्टमॅटिक खालून खेळतात त्यांना माहिती स्कोर कमी आहे ढकलून ढकलून मग खेळू. सुधीर दादा काय धावलं नाही का सुसाट ना आऊट झाले होते रन आऊट. आता सुधीर दादा यांची जागा घ्यायला होते. कोण जाते बघू इकडं आता. कोण ना कल्पेश दादा भानुशाली का स्वतः चाललेले हे ते कर्णधार हे असा वाटेल हे मला. शर्विल 11 संघाचं यश टू कल्पेश बघू आता दोन्ही प्लेयर स्टंपाचे एकूण हे तो यश नाही नॉन स्ट्राईक आहे तो कल्पेश. पण दिनेश दादा भोईर यांचा एकदम एक या काय कौतुक करायला आहे ना. पहिले चेंडू रन आउटची त्यांना विकेट जशी भेटलेले बघू आता षटकातील दुसरे चेंडू काय होते. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू स्ट्राईक आहे तो फटकन मारणारा रिव्हर्सिव्ह मारेल हे उपटी टाकणारा तो यश ना परत बाहेर निघेल होता पण मारा गेला होतो भिवंडीला ना. गेला चेंडू शेलारला ना. अशा प्रकारे होते भगवे टोपीवाल्याला काय समजेलच नाही. एक पेक जास्त मारला काय समजेल नाही होते नि चेंडू आडवा गेला ना होतो टेपलला ना गेला होतो चौकार ना. नुकसान झाला होते टीमचा आधीच ना कमी. संदीप दादा पाटील हे होते माफ करा का मनोरंजनासाठी कॉमेंट्री चालू हे नाही तर माझ्या उपट्या बिपट्या टाकानंतर. पण आलूच का चेंडू होता लॉलीपॉप चेंडू होता काय हे तुम्ही सोडला. आधी तुमचे पिल्लर रना कमी केले हे ना त्याच्यात गेला तो चौकार ना. धावा झाल्या होत्या 15 षटकातील दुसरा तिसरा चेंडू मस्तपैकी डोपाटेक षटका मारा गेला ना. रना झाल्या होत्या 15 धावा झालेले माफ करा 16 धावा झालेले हे. नाही का षटकातील 4 चेंडू झाले आहे. षटकातील आता 5वा चेंडू स्ट्राईक येतो यश. यश काय वाकडा तिकडा खेळतो पण हुकाहुक पण करतो. आता मारला चेंडू कव्हरला मस्तपैकी ना गेला कचकन पिवले पट्टीतून लागला सुसाट एकदम चौकार ना. चौकार जाऊन धावा झाल्या होते 24 ना. षटकातील आता शेवटचा ना. आता षटकातील शेवटचा चेंडू दिनेश दादा भोईर यांचा कामच काढलेले एक बेस बरा होते. यशनी 2 फटकं मारलं एक 3 चौकार जसं मारलेले हे मस्तपैकी नाही. संदीप पाटील ते 1 चौकार सोडला त्याच्यावर नाराज होते दिनेश दादा भोईर थोडाफार ना होतो. यश काय करेल समजेल ना. हे नुसता रिव्हर्सशिप केलतो ना हुकून कताडा करतो शो हाफ पार करायला जातो होतो लाईव्ह. त्याला माहिती आहे आपले तिकडे आऊ बघत असेल मोबाईल लाईव्ह तिला सांग वाटाय पाहिजे नाही आपण वाकडं तिकडे खेळायला पाहिजे म्हणून तसं खेळतो होतो ना. धावा झाल्या होत्या 24. आता जी काय धावा पाहिजे त्या 12 चेंडूत 12 चेंडू तिक 9 धावांची गरज आहे. जवळपास इक बिड्डा इस्लावीत आणलेले हे होते शार्विल 11 संघाने इक शेलार इंडियन संघाचा. शार्विल 11 संघाचा पॅकर पण खुश पोरांवर खर्च केला काहीतरी कामा आलेले हे एक सलग दुसरा पहिला सामना होते जिंकलं होतं. आता दुसरा सामना पण होते जिंकतील असं वाटेल हे. ईशाल बघू आता त्याचा ना ईशाल करेल का नाही बॉलिंगच्या वेच्यातून मित्रा हो. क्रिकेट पण क्रिकेट वाईट खेळ आहे. क्रिकेटमध्ये पण कधी पण कोणाचं नशीब फडफडतील. आता शेलार इंडियनवाल्याचा पण फडफडाय बसलत ना. शार्विल 11 फडफडाय बसलत. काजव्याचा बोचा कधी फडफडतो त्या समजत येत नाही तर माणसाचा बोचा पण कधी पण फडफडल काय सांगता येत नाही ना. पाणी बिनी मित्रा पिऊन घ्या. यशनी पण चांगला काम करे लागली तर लगेच पेला पाणी. त्याला माहिती आहे उन्हाला लागलं तर पक्की येते ना थेंब थेंब होते त्याच्यामुळे पाणी पेलेल ते फार बरा. नाही का तिसऱ्या षटकाला इथं सुरुवात. तिसऱ्या षटकातील
पहिला चेंडू ना स्ट्राईक आहे तो वाकडा तिकडा खेळणारा माफ करतो नॉन स्ट्राईक आहे तो यश ना आता सरळ खेळणार कल्पेश भानुशाली स्वतः एक स्ट्राईक हो आता आलेले हे मगाशी उतरलं स्ट्राईक काय मिळली नाही आता मिळाले होते ना स्ट्राईक हॅलो 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 आला आला सुटला का काय हा एक फार कडक जशी फिल्डिंग केली होते पिल्लराने एक दोन किती 2 रन ना 2 दशे धावा धावलेले आहेत ना 27 धावा झाले आता जी काय धावा पाहिजेत त्या 6 दशा धावा पाहिजे तिथं 10 चेंडू 6 धावांची गरज इकडे यश ईशाल व जिम्मेदारी ईशालनी ते चेंडू निर्धाव काढला होते यशला तर जवळपास शेवटची षटकाबाद सामना पोचल शेवटची षटकाबाद सामना पोचला तर मजा येईल का प्रेक्षकांना पण बघायला ना पाहुण्यांना बघाय फार मजा जशी येईल ना याच्या नंतर तर सामना होणार आहे तो ललित 11 वर्सेस सचिन 11 ना फार भारी चेंडू नाही का फुकटची अगर मिळली वाईटची आधी स्कोर कमी ना त्याच्यात तो गेला तो चौकार नाही का 5 जशी धावा झालेले हे आता इथं नाही एकच धाव्याची गरज नाही हे षटकार एक सामना असा कपेल ना जवळपास शारीरिक जवळपास कसं आता संघ आता जिंकेल हे असा वाटेल हे मला नाही एम्पायर लोकांना पण विनंती आहे का तुमची जेवणा बिवणाची सोय मजबूत इकडे केलेले आहे पण थोडाफार धीर घ्यायचा आहे सफर का फल का मिठा होता है 5 आढा एम्पायर लोकांना जास्त मिळणार आहेत ना मस्त मारला होते यांनी ना गेला तो चौकार ना जिंकेल हे तो संघ 4 जिंकेल हे तो संघ शर्विल 11 ना हरेल हे तो संघ शेलार इंडिया ना याच्या नंतरचा सामना ना अजिंक्य दादा भोईर ना संदीप गरज ना दिनू दादा भोईर यांनी हातभार लावला या मॅचला नाही का मॅच या एक सक्सेसफुल झाल्या ना नाही SPL शेलार प्रीमियर लीग 2024 चा महासंग्राम